नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुईमध्ये धागा कसा ओवायचा अगदी सोप्यात सोप्या पद्धती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सुईमध्ये धागा ओवता येत नसल्यामुळे आपण काय करतो, शिलाई मशीनची गरज असल्यासारखं आपल्याला वाटतं, परंतु हे काम अगदी चुटकीमध्ये कसं करायचं आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ज्यांची नजर कमकुवत आहे त्यांच्यासाठी हे काम खरंच खूप कठीण असतं, परंतु ज्यांना चांगलं दिसतं त्यांच्यासाठी हे काम एवढं कठीण नसतं, पण ज्यांचे डोळे खरंच कमजोर असतात त्यांच्यासाठी हे काम खूप कठीण असल्यासारखं वाटतं। परंतु आज आपण अगदी सोप्यामध्ये त्यांचा हा प्रॉब्लेम खूप सोप्या पद्धतीने मी सॉल्व करून तुम्हाला दाखवणार आहे। सुईमध्ये धागा ओवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आणि सोप्या पद्धती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला दोऱ्याचा जो समोरील भाग आहे व्यवस्थित कात्रीने सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची जी फाटी असतात दोऱ्याला ते इकडे तिकडे होत नाहीत आणि व्यवस्थित सुई ओवल्या जाते। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हातावरती हा दोरा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ज्या पण सुईमध्ये आपल्याला धागा ओवायचा आहे त्या सुईचं जे टोक आहे ते अशा प्रकारे आपल्याला जो सेंटर आहे दोऱ्याचा त्यावरती फक्त अशा पद्धतीने जोरात असा प्रेस करून इकडे तिकडे फिरवायचा आहे। बघू शकतात व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने करत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। फक्त जो दोऱ्याचा जो धागा सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। अगदी चुटकीमध्ये आपण हा धागा सुईमध्ये ओवलेला आहे, ज्यासाठी कितीही नजर तुमची कमकुवत असेल तरीही चालेल। बघू शकतात अगदी आरामात आपण हा धागा जो आहे तो सुईमध्ये ओवलेला आहे। आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी रोज असे खूप सर्व यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। बघू शकतात आपण तर या ठिकाणी आपली दुसरी पद्धत आपण बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सेलो टेप। चिकट टेप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, तुमच्या घरामध्ये जो पण चिकट टेप असेल तो तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात। आणि आज आपण या चिकट टेपच्याच मदतीने या ठिकाणी सुई धागा ओवणार आहोत। अगदी सोपी प्रोसेस आहे, नक्की बघा। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला चिकट टेपचा थोडासा भाग जो आहे समोरील भाग या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हे कुठल्याही वस्तूला तुम्हाला हे चिटकून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी कात्रीला जो चिकट टेप आहे तो अशा प्रकारे चिटकवत आहे। त्यानंतर आपल्याला झाडूचा अगदी झाडूचे जे पार्ट असतात म्हणजे त्यातला थोडासा छोटासा एक तुकडा आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला चिकट टेपला तो भाग ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने अशा प्रकारे चिटकून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे समोरील तो असा गोलाकार ठेवायचा आहे। त्यामध्ये आपल्याला ही सुई अगदी आरामात आपली सुई जाते, कारण तो धागा जो असतो तो इकडे तिकडे जातो, परंतु हा झाडूचा जो भाग आहे तो आपला कडक असल्यामुळे त्यामध्ये अगदी आरामात आपली सुई जाते। आणि बघू शकता समोरील भाग गोलाकार जो भाग आहे गोल खूप मोठा तयार होतो आणि त्यामध्ये आपण अगदी आरामात धागा ओवू शकतो। खूप सोपी प्रोसेस आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। आणि अशा प्रकारे आपल्याला जी सुई आहे ती अशा प्रकारे समोर अशी ओढून घ्यायची आहे। आणि बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने आपला सुईमध्ये धागा ओवलेला आहे। ज्यांची नजर कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे, त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याली या ठिकाणी दुसरी देखील पद्धत सक्सेस झालेली आहे। त्यानंतर आपली तिसरी जी सुईमध्ये धागा ओवण्याची पद्धत आहे ती म्हणजे इयरबड्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि समोरील इयरबड्सचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारची जी रिफिल तुम्ही या ठिकाणी पेनची रिफिल देखील वापरू शकतात। अशा प्रकारे एक पोंगळी म्हणू शकतो आपण त्याला, ती तयार होते। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे झाडूचाच एक तुकडा आपल्याला या ठिकाणी पार्ट असा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला गोलाकार आकार देऊन त्या आपण जो इयरबडचा भाग कट केलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा जो भाग आहे तो अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। बघू शकतात अशा प्रकारे जो इयरबड आहे त्या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपली जी सुई आहे त्याचं जे टोक आहे व्यवस्थित अशा प्रकारे त्यामध्ये अडकून घ्यायचं आहे। आणि बघू शकतात समोरील जो भाग आहे तो भरपूर असा मोठा दिसत आहे, ज्यामध्ये आपण अगदी आरामात कितीही मोठा किंवा छोटा दोरा जर असेल तुमच्याकडे तो देखील तुम्ही आरामात ओवू शकता। आणि बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण यामध्ये सुईमध्ये धागा ओवलेला आहे। तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक्स जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकतो। आणि बघू शकतात ही जी सुई आहे ती अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित समोरच्या साईडला ओढून
घ्यायचे आहे आणि बघू शकतात अगदी आरामात आपली या ठिकाणी सुईमध्ये धागा ओवून झालेला आहे। कुणाला यापैकी जास्त ट्रिक जे आहे ती सर्वात जास्त ट्रिक्स कोणती आवडली ते मला नक्की कळवा। धन्यवाद।